टेलिफोनचं बिल, इलेक्ट्रिकचं बिल, डोब्याचं बिल, वाण्याचं बिल, सगळी बिल देखील देखत आहे. दुसरं काही नाहीच आहे. हे काय आणि कुणाचं बिल आहे कुणाच ठाऊक. काय चावलं काय रे? चावलं नाही यार. गुड न्यूज फॉर यू. काय झालं? तुला बघायला उद्या एक मुलगी येणार आहे. म्हणजे आपल्या जाहिरातीचं उत्तर आलं. आपल्या जाहिरातीचं? आपण नाही का जाहिरात दिली होती तुझ्या नावानं, सुंदर गुणी चांगली मुलगी पाहिजे म्हणून. उत्तर आलं. तू काही येडा आहेस काय? कशाला माझ्या मागे लागला सुभाष? गेल्या वर्षभरात तू 365 जाहिराती दिल्या असशील आणि 750 मुली बघून घेतल्या असशील. मी जाहिराती देतो, तू मुली बघ. तुझ्यासाठी यार, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? पण त्यातली एक तरी मुलगी आतापर्यंत माझ्यासाठी पसंत केलीस काय? कोणी मात्र बघून घेतल्यास? अरे पण एक तरी मुलगी पसंत पडायला नको का? का आतापर्यंत पाहिलेल्या मुलीत एक गुणी आणि देखणी मुलगी तुला आढळली नाही? एक गोष्ट लक्षात ठेव, आजकालच्या मुली एकतर गुणी तरी असतात नाही तर सुंदर तरी असतात. कोणी बघितलंय? आतापर्यंत इतक्या मुली सांगून आल्या, सगळ्या तूच बघितल्यास. आपलं काय ठरलंय? तुझ्यासाठी मुलगी मी पसंत करायची म्हणून. किंवा म्हातारा झाल्यावर? हे बघ, या पुढे जी मुलगी येणार ते मीच बघणार. मी गुदमरलो, खाली ठेव. ते काही नाही, उद्या ऑफिस सुटल्यावर दुसऱ्या पिक्चरला जाऊन बसायचं. मुलगी मी बघणार. ठीक आहे, ठीक आहे. ही शेवटची मुलगी. पण या पुढे जर मुली बघायची हौस असेल तर शाळेसमोर जाऊन उभा राहा. पण मी असली जाहिरात देणार नाही आणि पैसे अजिबात देणार नाही. नको देऊस, नको देऊस पैसे, नको देऊस. पण उद्या पाहुणे मंडळी येणार, त्यांच्या चहा पाण्यासाठी पैसे लागणार. 50 रुपये तरी दे. ते मीच द्यायचे. मुलगी तुला बघायची आहे, मला नाही. घे. हे विकून किती मिळणार? धुवून ठेव. धुवून मी मागतोय. सगळी तयारी झाली, आता कधी येते कोणा? आली वाटतं. अनिलची भावी वधू आली. कशी आहे कोणास ठाऊक? तर सगळा खर्च फुकट जायचा. शांतादुर्गे, आता शांतादुर्गे, सर्व काही गोडी गुलाबीनं पार पडू दे. माझी निवड सगळ्यांना पसंत पडू दे. आमच्या घरात लक्ष्मी येऊ दे. थांब लक्ष्मी, दरवाजा उघडतो, दरवाजा उघडतो. वेलकम. अनिल देशपांडे. अहो अनिल देशपांडे, तुम्हीच का? की आम्ही चुकीच्या पत्त्यावर आलोय? नाही नाही, तुम्ही बरोबर पत्त्यावर आलात. या ना, आत या ना, मी तुमचीच वाट पाहत होतो. वाह, सुंदर आहे. खरंच फार सुंदर आहे. अहो मी फ्लॅट बद्दल बोलतोय. मी फ्लॅट झालोय. रंग सुद्धा आवडला. मला सुद्धा आवडला. रंग आवडला. तुम्हाला कसं वाटलं आमचं घर? हे आहे, ते आहे, हे. प्लीज त्यासाठी दुसरी बघूया. ही मी बुक केली. काय एरिया किती आणि इथं राहतो कोण कोण? आई वडील आहेत का? आणि असले तर ते इथंच राहतात की गावाला असतात? गावात तुम्ही भावंड किती आणि नोकरी कुठे करता? पगार किती मिळतो? अहो मी तुम्हाला विचारतोय. 750 स्क्वेअर फूट. पगार 750 स्क्वेअर फूट? पगार मला वाटलं फ्लॅटचा एरिया विचारलात. तो विचारून 1 वर्ष झालं. त्या वर्षी मी नव्हतो. आपलं माझं लक्ष नव्हतं. ते माझ्या लक्षात आलंय. तुम्हाला बाथरूम दाखवू? बाथरूम? बेडरूम सगळा फ्लॅट आम्ही बघतो. बघा. हे बघ कल्पना, तुला काय विचारायचं असेल तर तू त्याला विचार. आणि हे बघा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. पुढे बाल्कनी आहे. बघतो. जमलं तर तिथनं जीव द्या. तुमचं नाव? कल्पना. ब्युटिफुल. तुमचं लाजणं सुद्धा ब्युटिफुल. प्रश्न विचारते ना? मग विचारतो ना. पण आता जो आतमध्ये गेलेला म्हसोबा तुमचा कोण? मामा. सॉरी, मला वाटलं मामा. असू दे, असू दे. पुढचा प्रश्न. तुम्हाला जेवण करता येतं? मला जेवण करता नाही येत. चालेल, आपण रोज हॉटेलमध्ये जेवू. तुम्ही काय करता? मी कविता करतो. म्हणजे मला नोकरी करावी लागणार? नाही नाही, मी नोकरी सुद्धा करतो. कविता हा माझा छंद आहे. मग एखादी कविता म्हणून दाखवाल? समोर मूर्तिमंत कविता उभी असताना वेगळी कविता काय करायची? मग माझ्यावरच एखादी कविता करा ना. नक्की करीन, पण तुमचा वाढदिवस असेल त्या दिवशी. आज माझा वाढदिवस आहे. काय सांगताय? काय? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
तुमच्या कशाला काय झालं का? शकुनी मामाला काय अनिल देशपांडे झालं का बोलून? आता तर कुठे वाढदिवसापर्यंत आलो. हं? आपली सुरुवात झाली आहे. मला वाटतं सुरुवातीला एवढं पुरे नाही का? पुन्हा कधी भेटणार? बघू, आम्ही कळवू. फोन नंबर लक्षात ठेवा, 62845445. विसरलो तर डिरेक्टरी सापडेल. चल का? तुम्ही लक्षात ठेवा हा, 62844545. 62844545. बाय 62844545. 62844545. या 62844545. बापरे, अनिलसाठी मुलगी बघायला गेलो आणि मीच तिच्या प्रेमात पडलो. आता काय करायचं कळत नाही. अनिलला तोंड कसं दाखवायचं? काय रे? काय झालं? काय हा? अरे मुलगी पसंत पडली? नाही काय ते छोड यार. अरे नाही पसंत पडली तर नको पडू दे. हे बघ, जगामध्ये 400 कोटी लोकांमध्ये 200 कोटी तरी मुली आहेत. आहेत मला माहिती आहे ना. अरे कधी ना कधी तरी माझ्यासाठी वधू सापडेल की नाही तुला? यावेळेला काय गंमत झाली? गंमत सोडून दे यार, तू काय काळजी करू नकोस. पुन्हा जाहिरात दे. अरे माझा सगळा पगार जाहिरातीची बिलं देण्यात गेला तरी बेहतर आहे. अनिल प्लीज माझं ऐकून घे. अनिल, मला ती मुलगी पसंत पडली. रिअली? थँक्यू व्हेरी मच यार. म्हणजे शेवटी तू माझ्यासाठी मुलगी पाहिलीस तुझ्यासाठी मुलगी पाहिली आणि पसंतही केलीस माझ्यासाठी. काय? त्याचं काय झालं, ती इतकी गोड होती की तिला पाहताच मी तुझ्यासाठी बघतोय विसरून गेलो रे. म्हणजे मी तिच्याशी लग्न करणार आहे. अरे माझ्यासाठी निवडलेल्या मुलीशी तू लग्न करणार? नाही, माझं ऐकून घे. मी काय अरे म्हणतो. काय मित्र मित्र म्हणतो ना माझ्याशी दगाबाजी करतो. नाही मी काय एक शब्द बोल नकोस. अरे मी तुझ्यासाठी एवढं केलं, त्याची तू अशी मांग फेडतो? ठीक आहे, तू कर तिच्याशी लग्न. आयुष्यभर तसाच राहतो. रडतो काय? रड आणखी थोडा रड. अरे मूर्ख कुठला? उठ, माझ्या आनंदात सहभागी हो. मुलगी आवडली ना तुला? आता काय त्याचा उपयोग? घेऊन टाक. घेऊन टाक पडे. घेऊन टाक. घेऊन टाक. अरे लवकर मूर्त शोध आणि पटकन लग्न करून टाक. काय सांगतोस काय? अनिल आता काय त्याला विचार बदलला की काय? मूर्ख कुठला? आधी काय वाटलं ना वाटतं? मी आधी आता सांगतो वरती अनिल अनिल करून. आता मी